सोनपेठ येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी व राजीव गांधी महाविद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोनपेठ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात 1 ऑक्टोबर रोजी सुशिक्षित बेरोजगारांसाठी आयोजित केलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 75 सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली, तर लवकरच 300 जणांना रोजगार उपलब्ध केला जाणार आहे। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवाजीराव मवाळे हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेशराव भुमरे, सेवा पंधरवडा संयोजक तथा जिल्हा सरचिटणीस डॉक्टर पंडितराव दराडे, सेवा पंधरवड्याचे प्रभारी भाजपाचे नेते सुभाष आंबट, भाजपचे नेते प्राध्यापक मुंजाभाऊ धोंडगे, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट मतीन आबासाहेब मोकासे, माजी मंडळाध्यक्ष मल्लिकार्जुन सौंदळे, ग्रामीणचे मंडळाध्यक्ष लक्ष्मणराव धोंडगे, शहराचे मंडळाध्यक्ष संतोष आंबुरे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई चव्हाण यांची उपस्थिती होती। कार्यक्रमास राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणीच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना साकुरे बोर्डीकर यांनी ब्रह्मध्वनीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी राज्य सरकार सुशिक्षित बेरोजगारांसाठी अनेक योजना अंतर्गत नोकरीसाठी व उद्योजक होण्यासाठी सर्वतोपरी मदत करीत आहे, याचा लाभ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी घेतला पाहिजे असे आवाहन यावेळी त्यांनी केले। जिल्हा सरचिटणीस डॉक्टर दराडे, प्राध्यापक रोनगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। मवाळे यांनी अध्यक्षीय समारोपात प्रसंगी जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सोनपेठ मध्ये रोजगार मेळावा होत आहे, हा सुवर्ण संधीचा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा असेही म्हणले। कौशल्य विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय या योजनेखाली आम्ही माननीय देशाचे पंतप्रधान सेवा पंधरवडा अंतर्गत वाढदिवसानिमित्तानं जिल्हा रोजगार मेळाव्याचे आयोजन सोनपेठ येथे केले आणि विद्यार्थिनीने भरभरून पाठिंबा दिला आणि नाव नोंदणी चालू आहे। 8 कंपन्यांनी इथं भाग घेतला, चांगल्या नामांकित कंपन्या आहेत, जे की 18,000 पासून ते 35, 40, 50 हजारापर्यंतची नोकरी व रोजगार देऊ शकतात अशा कंपन्या आहेत। किमान आज आम्ही कंपन्या 75 रोजगार सुशिक्षित बेकार रोजगारांना 75 लोकांना तरी रोजगार मिळवून देणार आहेत, एवढं या इथं आज रोजगार मिळण्यानिमित्त झालेलं आहे।